नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जातोय हे मुंबईला, कारण आम्हाला 3-4 दिवसांची वारीच्या सुट्ट्या आहेत. ॲक्च्युली आम्ही आळंदीमध्ये राहत असल्यामुळे आज आळंदी यात्रेमुळे वारीमुळे आमच्या शाळेला सुट्ट्या आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही हे 3-4 दिवस माझ्या बहिणीकडे मम्मी पप्पांकडे जाते आहे मुंबई भांडुपला. ओके, तर आमच्यासोबत राहा आणि तुम्हाला सर्व काही दाखवू. म्हणजे आमचा प्रवास, मी आणि रियांशच जातो आहे, दोघंच जण. बघा आमचा प्रवास कसा सुरू आहे, काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत, कसं वातावरण आहे. ॲक्च्युली पावसाचे वातावरण आहे मुंबईमध्ये, तर सगळ्यांना भीती होती की तुम्ही येऊ नका, घरीच आराम करा. पण आम्हाला पटत नाही, त्यामुळे आम्ही जातोय दोघंच. बघा ढग आलेले आहे, ढग भरून आहे, पावसाचं वातावरण आहे. मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस सुरू होतो की नाही हे आपण नक्कीच पाहूया. बघा पुण्यातून जाताना तरी आपल्याला थोडंसं ऊन दिसतंय, पण मम्मीनी सांगितलंय माझ्या की मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि पुण्यात पाऊस नसता. त्यामुळे आम्ही निघालो. मुंबईला जाताना हे दृश्य म्हणजे डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे आहे. कंटिन्यू आम्हाला वॉटरफॉल दिसत आहेत कारमधून. सुंदर दृश्य, म्हणजे छान पांढरे शुभ्र वॉटरफॉल बघत आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत. मजा आली एकदम. खरंच खूप सुंदर वातावरण आहे. फॉग आहे, धुक्यांमुळे तर एकदमच छान दिसतं. खूप छान, एकदम सुंदर वातावरण, मला खूप आवडतं. आम्ही तिच्याकडे जातो आहे, स्टेशनच्या जवळपासच आहे. खूप छान सोसायटी आहे. आणि बघा मम्मीने सांगितल्याप्रमाणे पावसाची सुरुवात झालेली आहे, कारण आम्ही मुंबईत पोहोचलो आहे. आता फक्त इथून 1 तास अंतरावर माझी बहीण राहते भांडुपला. आता मी पोहोचणार आहे माझ्या बहिणीच्या सोसायटीमध्ये. बघा किती सुंदर नजारा आहे, किती सुंदर दिसते हिची सोसायटी. आणि तिच्या फ्लोअरवरून तर एकदम सुंदर, म्हणजे स्टेशनच्या साईडला घर असल्यामुळे पूर्ण ट्रेन, सगळं प्लेन्स, एव्हरीथिंग, सगळं काही दिसतं. आणि असं वाटतं की ते स्काय एकदम जॉईंट झालेलं आहे. बघा किती सुंदर सोसायटी आहे. आणि ही आहे माझी लाडाची छोटीशी बहीण कोमल, जी डॉक्टर आहे. आणि मी तिलाच भेटायला आलेली आहे. तिच्यासोबत मम्मी पप्पा पण आहेत मुंबईत, आणि माझा रियांश आणि आम्ही दोघं जण भेटायला आलो आहे. आणि आम्ही दोघींनी प्लॅन केलेला आहे की मुलांना घरी ठेवायचं आणि आम्ही स्वतः FSला जायचं, फॅशन स्ट्रीटला फिरायला. स्टे ट्यून, बाय बाय.